सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला डीजी सर अक्कलकोट. परवा 15 तारखेला महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. आपण सर्वांनी तयारी केलीच आहे अशी मी समजतो. एक ओव्हरलुक म्हणून रिव्हिजन करण्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ टॉपिक वाईज मी आता करत आहे. मी खूप वेळ तुम्हाला विनंती केलं होतं की हा माझा सेट आणि नेटसाठी लिहिलेले मराठी मीडियमचं पुस्तक आहे. आपण ह्याचा रेफरन्स घ्यावी. तुमच्या अभ्यासामध्ये हा माझं थोडं कॉन्ट्रीब्युशन होईल या भावनेने मी सांगितलं होतं. अनेक विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवून घेतलेले आहेत. घेतलेल्या विद्यार्थ्यांना मनापासून अभिनंदन. त्यांचे 100% रिझल्ट येतो. आणि हे पुस्तक लिहित असताना अगोदर मी असे माझे हे नोटबुक आहे. 1 2 3 4 5 6 7 या सगळ्या नोटबुक मध्ये मी काय केलं, प्रत्येक टॉपिक वाईज थेअरी नोट्स लिहिलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल असं थेअरी नोट्स लिहिलो मी. माझं पुस्तक आहे. असं थेअरी नोट्स मी लिहिलो आणि थेअरी लिहिल्यानंतर टायपिंगसाठी दिलो आणि टायपिंग दिल्यानंतर असं पुस्तक तयार केलेले आहे. ओके, हे माझं पुस्तक आहे. असं टॉपिक वाईज लिहिलेले पुस्तक आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे, प्रत्येक टॉपिकला एक नोटबुक आहे. ओके, चला. आणि हा माझं पुस्तक. आता आपल्याला फक्त शॉर्ट मध्ये आणि फास्ट मी रिव्हिजन घेतो. रिव्हिजन साठी हे नोट्स आहेत. फक्त एकदा बघा. ओके, पॉइंट्स मी इंग्लिश मीडियम मध्ये लिहिलो आणि मराठी मीडियम मध्ये सांगत जातो. कृपया तेवढं फक्त ओव्हरलुक करून घ्या. एकदम शॉर्ट मध्ये सांगतो आणि जेवढं मी आता सांगणार आहे हे कन्सेप्ट पूर्णपणे तुमच्या लक्षात पाहिजेच. आता हे मी जे सांगतो हे जर तुमच्या डोक्यात नसेल तर रिझल्ट येणार नाही. आणि आता जे मी सांगत आहे हे जर तुमच्या लक्षात येत राहिलं तर समजून घ्यायचं तुम्ही 100% पास होणार. ओके, चला. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक करून मी आता तुम्हाला हे माहिती सांगतो. आजच हा नोट्स लिहिलेला आहे. 13/6/2025 डीजी सर. प्रथम युनिट नंबर 1 टीचिंग. आता टीचिंग अप्टिट्यूड मध्ये सुरुवातीला कन्सेप्ट बघूया. टीचिंग हा शब्द टीच या शब्दापासून बनलेले आहे. टीच अध्यापन करणं म्हणजे टू इन्स्ट्रक्ट. इन्स्ट्रक्ट म्हणजे सूचना देणे. अप्टिट्यूड म्हणजे कौशल्य. अप्टिट्यूड मध्ये अभियोग्यता. अप्टिट्यूड मध्ये ॲबिलिटी. अध्यापनाची अभियोग्यता. आता तुम्हाला पेपरला हे प्रश्न विचारतात, ॲप्टिट्यूडचा अर्थ विचारतात. ॲप्टिट्यूडचा अर्थ काय आहे तर ॲबिलिटी किंवा स्किल. टीचिंगचा मूळ ओरिजिनल अर्थ काय आहे तर सूचना देणे. शिक्षक विद्यार्थ्यांना विषय ज्ञान देत असतात. विद्यार्थ्यांमध्ये असलेले विषय ज्ञान बाहेर काढून त्याला मूर्त स्वरूपात आणत असतात. आता डेफिनेशन बघूया. हे 2 डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंदांचा डेफिनेशन, द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी एक्झिस्टेड इन द मॅन. मनुष्यामध्ये अगोदरच एक ज्ञान आहे आणि तो परिपूर्ण ज्ञान बाहेर काढणं म्हणजे अध्यापन करणं. विद्यार्थ्यामध्ये आधीच ज्ञान असतो, ते ज्ञान परिपूर्ण ज्ञान बाहेर काढणं म्हणजे अध्यापन होय. आणि दुसरा मॉरिसन म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांनी टीचिंग बद्दल डेफिनेशन सांगतो, इंटिमेट बिटवीन मोर मॅच्युअर पर्सन टू लेस मॅच्युअर पर्सन. मॅच्युअर म्हणजे पूर्ण विवेक असलेला व्यक्ती, ज्ञानी असलेला व्यक्ती, पक्व असलेले व्यक्ती, परिपक्व असलेले व्यक्ती, कमी परिपक्व असलेल्या व्यक्तीसोबत जोडणी म्हणजे अध्यापन होय. जास्त नॉलेज असलेले व्यक्ती कमी ज्ञान असलेल्या व्यक्तीसोबत रिलेशन ठेवणं म्हणजे अध्यापन होय. जास्त ज्ञान असलेले व्यक्ती म्हणजे शिक्षक,
कमी ज्ञान असलेले व्यक्ती म्हणजे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यामध्ये असलेले रिलेशन ह्याला अध्यापन असे म्हणतात. चला, प्रत्येक अध्यापनाचा उद्दिष्ट काय असतो तर ऑलराऊंड डेव्हलपमेंट, विद्यार्थ्यांचा विकास होणं हा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणं, विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार आणणं, विद्यार्थ्यांना निर्णय घेण्यासाठी मदत करणं, विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह विचार देणं, विद्यार्थ्यांकडे समस्या सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी निर्माण करणं, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनात्मक विकास करणं हा अध्यापनाची उद्दिष्टे आहे. त्याच्यानंतर अध्यापनामध्ये 3 प्रकार आहे, त्याला लेवल्स ऑफ टीचिंग म्हणतात. पहिला आहे मेमरी लेवल. आता मेमरी लेवल कोणी सांगितलेले तर हर्बर्ट. मग ह्या मॉडेलला हर्बर्ट मॉडेल असेही म्हणतात. शिक्षक विषय ज्ञान शिकवतात, विद्यार्थी ते ऐकतात, समजून घेत नाही, फक्त तोंडपाठ करतात आणि पेपरमध्ये लिहितात आणि नंतर विसरून जातात. अशा अध्यापनाला मेमरी बेस्ड असे म्हणतात. हे 3rd क्लास किंवा लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग आहे. दुसरा आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. अंडरस्टँडिंग लेवल कोणी सांगितले तर मॉरिसन यांनी सांगितलेले. शिक्षक विषय ज्ञान देतात, विद्यार्थी ऐकतात आणि समजून घेतात आणि प्रत्यक्ष त्याचा वापर करत नाही, ऐकतात आणि समजून घेतात. ह्याला अंडरस्टँडिंग लेवल किंवा ह्याला सेकंड लेवल ऑफ टीचिंग असे म्हणतात. तिसरा आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल, ह्याला थॉटफुल लेवल असे म्हणतात. टीचिंग लेवलमध्ये सर्वात उत्तम असलेले हे लेवल आहे रिफ्लेक्टिव्ह. म्हणजे शिक्षक विषय ज्ञान देतात, शिकवतात, विद्यार्थी ते ऐकतात, तो समजून घेतात आणि तो कन्सेप्ट त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये अप्लाय करतात आणि एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, विषय ज्ञानाचा वापर करून घेतात, रिफ्लेक्ट करतात. हे कोणी सांगितलं तर हंट. हे सर्वात उत्तम लेवल ऑफ टीचिंग असे ह्याला म्हणतात. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग. आता टीचिंग करत असताना आपल्याकडे एक उद्दिष्ट असतो. विशेष म्हणजे 2 उद्दिष्टाने आपण टीचिंग करत असतो. एक उद्दिष्ट आहे ब्लूम्सचा टॅक्सॉनॉमी. ब्लूम्स काय म्हणतात, ब्लूम्सने सांगितल्याने एक कन्सेप्ट आहे 1956ला. त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि सायकोमोटर डेव्हलपमेंट होत असतात. कॉग्निटिव्ह म्हणजे ज्ञान, अफेक्टिव्ह म्हणजे भावना, सायकोमोटर म्हणजे त्यांचा स्किल्स वाढवणे. आता कॉग्निटिव्ह डोमेनला आपण ज्ञान क्षेत्र असे म्हणतो. मग या ज्ञान क्षेत्रामध्ये 6 स्किल्स येतात, स्टेप्स. पहिला आहे ज्ञान, दुसरा आहे अंडरस्टँडिंग, कॉम्प्रिहेन्शन, तिसरा आहे अप्लिकेशन, चौथा आहे अनालिसिस, 5वा आहे सिंथेसिस आणि 6वा आहे इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. पेपरला प्रश्न असा विचारतात, ब्लूम्स टॅक्सॉनॉमी कोणत्या वर्षी सुरू झाला? 1956. ब्लूम्स टॅक्सॉनॉमीमध्ये पहिला स्किल कोणता आहे, पहिला स्टेप्स कोणता आहे तर नॉलेज. कृपया हे लक्षात ठेवा. त्यानंतर गॅग्ने अँड ब्रिग्स मॉडेल, ह्याला गॅग्नेज टॅक्सॉनॉमी असंही म्हणतात. इथं एकूण 9 कंडिशन्स त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर बघूया कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. अध्यापनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? अध्यापनाची वैशिष्ट्य आहे, अध्यापन हा नेहमी डायनॅमिक असतो. डायनॅमिक म्हणजे पूर्ण ऍक्टिव्ह असतो. टीचिंग हा एक सायन्स आहे. टीचिंग मध्ये आपण एक्सपिरियन्स मुलांना दाखवतो. अध्यापन हा एक कला आहे. इट इज अन आर्ट. अध्यापन इट इज अन अप्लिकेशन. शिक्षक एक कन्सेप्ट अप्लाय करतो. अध्यापन ही एक ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. कृतीयुक्त अध्यापन आपण करत असतो.
विशेष म्हणजे लहान मुलांसाठी हा कृती आपण घेत असतो. अध्यापन हा कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे. टीचिंग हा एक टास्क बेस्ड असतो. एक कृतीच्या आधारे आपण अध्यापन करीत असतो. आता बेसिक रिक्वायरमेंट ऑफ टीचिंग. अध्यापन करीत असताना आपल्याला कशाची गरज आहे, तर 4 घटकाची गरज आहे. पहिला आहे विद्यार्थी, स्टुडंट. दुसरा आहे टीचर. तिसरा आहे करिक्युलम. चौथा आहे इन्स्टिट्यूशन्स. आता विद्यार्थी NEP 2020 प्रमाणे विद्यार्थ्याला आपण काय म्हणतो, तर लर्नर किंवा कन्स्ट्रक्टर. कृपया हा शब्द लक्षात घ्यावा. कन्स्ट्रक्टर, नॉलेज कन्स्ट्रक्ट करणे, नॉलेज रचना करणे. रचना विद्यार्थ्यांना विद्यार्थी असं म्हणत नाही. आता विद्यार्थ्यांना काय म्हणतात, कन्स्ट्रक्टर. CONST कन्स्ट्रक्टर, RUCTOR कन्स्ट्रक्टर असे म्हणतात. कन्स्ट्रक्ट करणे, कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर विद्यार्थ्याला. आणि आजचा विद्यार्थी हा ऑलरेडी अनुभव घेऊन आलेले विद्यार्थी असतो. फक्त त्याच्यातील कौशल्य वाढवण्याचे काम आपण करत असतो. तो डिपेंडेंट आहे, व्हेरिएबल. दुसरा आहे टीचर. NEP 2020 प्रमाणे शिक्षकाला आज आपण फॅसिलिटेटर असे म्हणतो. फॅसिलिटेटर, कृपया हे पेपरला येणार. फॅसिलिटेटर, फॅसिलिटी उपलब्ध करून देणारा. विद्यार्थी विषय ज्ञान समजून घेत असताना शिक्षक त्यांना फॅसिलिटी उपलब्ध करून देणे, पुस्तक उपलब्ध करून देणे, टेक्स्टबुक उपलब्ध करून देणे, यूट्यूबचा चॅनल उपलब्ध करून देणे, प्रयोग साहित्य आणून देणे. त्यांना शिकण्यासाठी जे काही साहित्याची गरज आहे तो उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्याचा वापर करून विद्यार्थी तो शिकत असतो. सो टीचर हा इंडिपेंडेंट रोल प्ले करत असतो. विद्यार्थी हा डिपेंडेंट व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम आपण म्हणतो. हे इंटरवेनिंग व्हेरिएबल आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जोडणारी दुवा म्हणजे करिक्युलम थ्रू आपण विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतो. विद्यार्थ्या वर्तनामध्ये आपण बदल करत असतो. विद्यार्थ्यांना ज्ञान आपण या माध्यमातून देत असतो. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशन्स म्हणजे शाळा, कॉलेजेस, विद्यापीठ. इन्स्टिट्यूशन्स जर चांगलं, सुसज्जित आणि शांत, स्वच्छ, सुंदर असेल तर अध्यापन प्रक्रिया चांगला होत असतो आणि विद्यार्थी चांगल्या रीतीने शिकत असतात. इन्स्टिट्यूशन्स पूर्णपणे विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षकांना सपोर्ट करणारे, म्हणजे मेन म्हणजे विद्यार्थी केंद्रित इन्स्टिट्यूशन्स पाहिजे. फिजिकली ॲज वेल एज मटेरियलिस्टिक सगळं गोष्टी इन्स्टिट्यूशन्स मध्ये पाहिजे. मग ज्या इन्स्टिट्यूशन्स चांगलं आहे अशा इन्स्टिट्यूशन्सला आता NIRF कडून बक्षिसे दिले जात आहे बघा. इन्स्टिट्यूशन्स मग इन्स्टिट्यूशन्स जर स्वच्छ नसेल, घाण असेल, जास्त वारं येत नसेल, फॅसिलिटी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रयोगशाळा नसेल, लायब्ररी नसेल, ग्राउंड नसेल तर विद्यार्थ्यांचं अध्यापन किंवा लर्निंग प्रोसेस चांगलं होत नाही. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ टीचिंग. कोणताही टीचिंग अध्यापन हा विशेष तत्वावर आधारित असतो. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणा करणे हा अध्यापनाचा मूळ उद्देश आहे. अध्यापन म्हणजे आपण जेवढं सांगतो तेवढंच विद्यार्थी शिकला पाहिजे असं नाही. त्याच्यासोबत त्याने जास्तीत जास्त कन्सेप्ट, जास्तीत जास्त नॉलेज तो विद्यार्थी शिकून घ्यायला पाहिजे. फक्त त्याला शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे. आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग आपण घेतलं पाहिजे, कृतीयुक्त आणि प्लॅनिंग के साथ आपण विद्यार्थ्यांना टीचिंग केलं पाहिजे. तरच तो ऑर्गनाइज्ड अध्यापन होतो आणि त्याच्याने चांगलं आउटपुट मिळत असतात. असं दुसरा साधा कन्सेप्ट आहे म्हणजे आपला जो सिलेबस मधलं लर्नर कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲडोलसंट अँड अडल्ट लर्नर, अकॅडमिक, सोशल, इमोशनल, कॉग्निटिव्ह अँड इंडिव्हिज्युअल लर्नर. आता
विद्यार्थी म्हणजे कोण, विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत. विद्यार्थीमध्ये दोन प्रकार, एक ॲडोलसंट विद्यार्थी आणि एक अडल्ट विद्यार्थी. मग ह्या दोन्ही विद्यार्थीमध्ये असलेला फरक, त्या दोन्ही विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य काय, शैक्षणिक वैशिष्ट्य, सामाजिक वैशिष्ट्य, त्यांचं भावनिक वैशिष्ट्य आणि कॉग्निटिव्ह नॉलेज वैशिष्ट्य. आणि प्रत्येक विद्यार्थी हा भिन्न असतो. मग भिन्न असण्याचे कारण काय आहे, भिन्न आहे असं कोणी सांगितले, त्यावरून बघूया. लर्नरला आपण कन्स्ट्रक्टर असे म्हणतो. कशाचा कन्स्ट्रक्टर आहे तो, नॉलेज कन्स्ट्रक्टर आहे. नॉलेज तो कन्स्ट्रक्ट करत असतो. स्वतःच्या अनुभवाच्या आधारे विद्यार्थी शिकत असतो. ऑलरेडी विद्यार्थीमध्ये ज्ञान आहे, मग ते ज्ञान त्यांनी बरोबर मॅच करत करत वाढवत जातो. विद्यार्थी लर्निंग मध्ये काय तो विद्यार्थी करत असतो, तर अवेअरनेस, त्यांच्यामध्ये जागृतपणा निर्माण करणे. जागृतपणा जो निर्माण करून घेत असतो तो खरा विद्यार्थी. आता विद्यार्थी कसे शिकतात, फॉर एक्झाम्पल स्किनर काय म्हणतात, लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ प्रोग्रेसिव्ह बिहेवियर. म्हणजे अध्ययन विद्यार्थी केल्यानंतर त्या विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक आणि प्रगतिशील वर्तनामध्ये बदल होत असतो. आज असलेले वर्तन विषयज्ञान समजून घेतल्यानंतर मग त्यांचा वर्तनामध्ये बदल होतो आणि तो सकारात्मक बदल आणि तो प्रगतिशील बदल व्हायला पाहिजे. मग क्रो म्हणून एक विज्ञानी काय म्हणतात, लर्निंग मीन्स अन ॲक्विजिशन ऑफ नॉलेज. अध्ययन म्हणजे नवीन ज्ञान घेणे. आता प्रिन्सिपल ऑफ लर्निंग, एखादं लर्निंग कोणत्या तत्वावर आधारित असतो, विशेष म्हणजे रिवॉर्ड तत्वावर. रिवॉर्ड म्हणजे बहुमान किंवा बक्षीस. आता बघा, तुम्ही सेटचा अभ्यास कशासाठी करत आहात, तर सेट पास झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतो आणि त्या सर्टिफिकेटच्या सहाय्याने तुम्हाला नोकरी मिळतात. मग सर्टिफिकेट मिळतात, नोकरी मिळतात, अशी आशा भावनेने आपण सेटचा सिलेबस अभ्यास करतो. मग आता एमपीएससी परीक्षा का देतात, तर एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना क्लास 1 क्लास 2 पदावरती, म्हणजे कोणत्याही लर्निंग एखाद्या आपण रिवॉर्ड ठेवलो तर विद्यार्थी शिकत असतात. उगा वाचन करा म्हटलं तर कोणी वाचन करत नाही. विद्यार्थ्यांना बहुमान जर आपण दिलो तर बहुमान आपल्याला मिळणार आहे अशी भावनाने विद्यार्थी शिकत असतात. आणि प्रॅक्टिस, सरावाने विद्यार्थी शिकत असतात. आणि असोसिएशन, अगोदर काय शिकलेलं आहे आणि आता काय शिकत आहे, त्या दोन्हीमध्ये त्यांनी असोसिएशन करून कन्सेप्ट समजून घेत असतात. आता लर्नर, विद्यार्थी विविध प्रकारचे विद्यार्थी असतात, भिन्न भिन्न विद्यार्थी असतात. काही विद्यार्थी व्हिज्युअल म्हणजे दृष्टी, डोळ्याने ते जे अध्यापन करत असतात, म्हणजे त्यांना चित्र, त्यांना व्हिडिओ किंवा त्यांना प्रत्यक्षात तो वस्तू दाखवला तर तो विद्यार्थी चांगल्या रीतीने शिकत असतो. काही विद्यार्थी आहे कायनेस्थेटिक, म्हणजे त्यांना आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थ्यांना शिकू शकतो. म्हणजे विद्यार्थी फिजिकल ऍक्टिव्हिटीद्वारे, मोटर स्किलद्वारे, कायनेस्थेटिक ऍक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थी शिकत असतात. काही विद्यार्थी लॉजिक, तार्किक असतात, म्हणजे गणितात तो हुशार असतात, गणित आपण म्हणतो ना लॉजिक. ऑडिटरी, काही विद्यार्थी ऐकून अभ्यास करत असतात, म्हणजे ऐकण्याची स्किल त्यांचा चांगला असतो. आणि काही विद्यार्थी मोटर स्किल. मग अशाप्रमाणे विद्यार्थ्यांचा शिकण्याची पद्धत आहे. संगीता मोबाईल बंद माडो. ॲडोलसंट लर्नरला आपण काय म्हणतो, त्यांचं वय 10 ते 18 या दरम्यान असलेला विद्यार्थी ॲडोलसंट लर्नर. म्हणजे चाइल्डहुड नंतर आणि ॲडल्टहुड येण्यापूर्वीचा जो काळ आहे, आपण टीन एज जो म्हणतो, तो टीन एज म्हणजे हे ॲडोलसंट लर्नर. टीन एज म्हणजे 12 नंतर जे टीन एज, 13, 14, 15, 16, 17, 18, हे जो टीन एज आहे, जे चाइल्डहुड नंतर आणि ॲडल्टहुडच्या मध्ये असणारी काळाला आपण ॲडोलसंट लर्नर असे म्हणतो. मग त्यांचा अकॅडमिक म्हणजे ते कसे शिकत असतात, त्यांचा
शैक्षणिक गुणवत्ता कसं असतो, तर हे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करायला सुरुवात केलेलं आहे. आधी कॉन्क्रीट असतो चाइल्डहुडमध्ये, नंतर नंतर त्यांना आपण शब्द बोललो तरी ते बरोबर समजून घेतात. चित्र न दाखवता तो विद्यार्थी समजून घेतात. ॲब्स्ट्रॅक्ट. क्युरिओसिटी जास्त असतो विद्यार्थ्यामध्ये, क्युरिओसिटी जास्त असतो आणि त्यांचं सोशल ॲक्टिव्हिटी जास्त असतात. ते विद्यार्थी मित्रामध्ये जास्त रमतात. विद्यार्थ्यांच्या मित्रांचं ते ऐकत असतात. मित्रामध्ये मीच भारी असं म्हणण्याचं भावना त्यांच्यामध्ये असतो आणि त्यांचा जो इमोशन आहे की मी एक वेगळा माणूस आहे, मी एक वेगळा, स्वतः वेगळा आहे असं समजून घेण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि खूप सेन्सिटिव्ह असतात आणि खूप स्ट्रॉंग असतात ते विद्यार्थी. त्यांना जरी आपण रागवलो तर ते लगेच रिॲक्ट होतात आणि रोल मॉडेल ठेवतात. विशेष म्हणजे क्रिकेटचं रोल मॉडेल किंवा हिरो हिरोईनचं रोल मॉडेल ते ठेवत असतात. आता ॲडल्ट लर्नर 18 वर्ष झाल्यानंतर जो वय आहे त्याला ॲडल्ट आपण म्हणतो. म्हणजे मॅच्युर्ड झालेले व्यक्ती, जो परिपक्व असलेला विद्यार्थी, तो पूर्ण मॅच्युर्ड असतो. माइंड त्यांचा पूर्ण शांत आणि तो समजून घेतात काय चूक आहे, काय चूक नाही, काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ते विद्यार्थी समजून घेतात. त्यांचा अकॅडमिक कौशल्य कसे असतात तर ते ॲटोनॉमस, ते स्वतंत्र शिकत असतात. ते सेल्फ डायरेक्टेड आहे, म्हणजे स्वतःचा निर्णय ते स्वतः घेत असतात आणि ध्येय ठरवून ते अभ्यास करत असतात. कोणी सांगतात म्हणून अभ्यास करत नाही. हे ॲडल्ट लर्नर, त्यांना कोणीतरी अभ्यास करा म्हणून सांगितलं पाहिजे, शिक्षक किंवा आई वडील, तरच ते करतात, नाही तर स्वतःहून ते करत नाही. ॲडल्ट लर्नर तसं नाही, तुम्ही अभ्यास करा किंवा करू नका असं कोणी बाहेरून व्यक्ती सांगितलं तरी स्वतःला काय वाटतं तेच ते करत असतात. ते गोल ओरिएंटेड असतात. हे पेपरला प्रश्न विचारतात बघा. ॲडल्ट लर्नर कसे असतात तर ते स्वतंत्र असतात. ते स्वतः निर्णय घेतात आणि ध्येय निश्चित करून ते अभ्यास करत असतात. त्यांना सोशल म्हणजे समाजामध्ये काय वाईट काय चांगलं हे लगेच लक्षात येतो. हे ॲडोलसंट लर्नर माहीत नाही. एक घे रे थोडं सिगरेट म्हटलं तरी एक ओढून घेतो विद्यार्थी, म्हणजे मजा करण्यासाठी. गुटखा मजा करण्यासाठी खातो किंवा स्टिंग पितो मजा करण्यासाठी. परंतु ॲडल्ट लर्नर तसं नाही. पिणं हा चुकीचा आहे, सिगरेट पिणं हा चुकीचा आहे, यांना कळतो, म्हणजे अवेअरनेस आहे त्याच्यामध्ये. आणि इमोशनल करेक्ट डिसिजन घेत असतात, भावनात्मक निर्णय घेत नाही. ॲडोलसंट तसं नाही, दणकत येतं, दन्न देश मग नंतर मला माहीत नाही ओ मामा म्हणतो. हे तसं नाही. असं जर ॲडल्ट लर्नर चुकीचं काम केलं तर बाहेरचे लोक काय म्हणतात, एवढं कळत नाही का रे बे, तू एवढं मोठं झाला तुला कळत नाही का. म्हणून हे ॲडल्ट लर्नर करेक्ट डिसिजन घेतात. लहान मुलगा शाळेत कॉपी जर केलं तर शिक्षक 2 दन्नदेशी देऊन का बे म्हणतात. मग मोठं लोक जर कॉपी केलं तर शिक्षक जर पकडल्यानंतर काय म्हणतात, काय राव तुम्ही पण कॉपी करायचा, तुम्ही पण राव, असं म्हटलं की त्यांना थोडं टेन्शन येतो. म्हणून ते मोठं लोक कॉपी करत नाही, फक्त पेपर लिकेज करतात. चला, कॉग्निटिव्ह म्हणजे कसं त्यांचं मेंटल आणि सायकोलॉजिकल ते एफिशियंट असतात, सामर्थ्यवान असतात. दोघांमध्ये काय नेमकं फरक आहे तर ॲडोलसंट लर्नर हा पर्सनल आयडेंटिटी, मीच शाणा आहे असं तो दाखवून देत असतात आणि तो कृतीवर आधारित शिकत असतो. शिक्षक आणि आई वडील सपोर्ट केला तरच तो शिकत असतो. ॲडल्ट लर्नर तसा नाही, तो डिसिप्लिन लर्नर असतो. तो शिस्तबद्धने अभ्यास करतो, तो कन्सेप्ट समजून घेतो आणि तो स्वतंत्र विचार करतो. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल लर्नर. डिफरन्स काय आहे, प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा का असतो. शिक्षक एक असतात, परंतु वर्गात बसलेले जे 30 विद्यार्थी आहेत, 30ही विद्यार्थी वेगवेगळा असतो. कोणाचा हाईट जास्त आहे, कोणाचा कलर ब्लॅक आहे, कोणाचा व्हाईट आहे, कोणाचं लई चांगलं आहे, कोण डब्बू आहे, कोण थिन आहे, कोण आपण काय म्हणतो त्यांचा वेट जास्त आहे, 70 किलो आहे, 60 किलो आहे, 50 किलो आहे, एक 10 किलोचा हडकुळ असतो. एक लई इंटरेस्टेड अभ्यासामध्ये, एखाद्यांचा अभ्यासाकडे खूप चांगला ॲटिट्यूड असतो. एक विद्यार्थी शिक्षकाला बघितलं की एकदम कॉलर टाईट करतो, तो एक आहे शिक्षक, त्याचा दृष्टिकोन लई रफ असतात. काहींचा अभ्यास करण्याची हॅबिट असतो, काहींचं नसतो. काही अतिशय हुशार असतात, मोस्ट ब्रिलियंट म्हणतात, काही लई ढ असतात,
किती हाणलं तरी ते शिकतच नाही. काहींचं फिजिकल फिट असतो, आमच्या रामेश्वरला फिजिकल फिट आहे, इमोशनल आहे, इंटेलिजन्स नाही, अभ्यास करा म्हटलं की रडत होतो. रेस स्पर्धा, जे त्यांचं स्पर्धा नाही, इथला रेस वेगळा, त्यांचा जात धर्म, त्यांचा आर्थिक दृष्ट्या, काही श्रीमंत मुलं, काही अतिशय गरीब, काही मध्यमवर्गीय, हे सगळं विद्यार्थ्यांमध्ये डिफरन्स असतात. हे ओळखूनच आपण विद्यार्थ्यांना कन्सेप्ट शिकवायला पाहिजे, किंवा त्यांना होमवर्क दिला पाहिजे, किंवा त्यांना ऍक्टिव्हिटी दिला पाहिजे, किंवा त्यांना प्रोजेक्ट वर्क सांगितला पाहिजे. ओके. मग रिझन, प्रत्येक विद्यार्थी असा का डिफरन्स असतो, तर त्यांचा हेरिडिटी, आई वडिलांचा जो अनुवंशिकता, त्याप्रमाणे त्यांचा डिफरन्स आहे. काही मुलामध्ये वय फरक असेल, मग त्याच्यामध्ये थोडे डिफरन्स असतो, किंवा त्यांचा बॅकग्राऊंड, एन्व्हायरमेंट, ते कुठे राहतात, कोणत्या गल्लीमध्ये राहतात, त्यांचा परिसर काय आहे, ते स्लम एरियामध्ये असत, जे स्लम एरिया, गुंडागर्दी एरिया, डाकू एरिया, अभ्यास न करणारी एरिया, दारुड्यांचे एरिया, इस्पेट खेळणाऱ्यांची एरिया, रफ आणि एकदम घाणेरडी एरिया असेल तर तोतला त्यांचा ॲटिट्यूड वेगळा असतो. मग काही एकदम स्टँडर्ड एरिया, कूल एरिया, स्वच्छ एरिया, सगळं हायफाय लोक, अतिशय स्टँडर्ड. म्हणजे मी काय म्हणतो, कृपया हा पर्सनली वाक्य घेऊ नका, सांगत असताना जरी चुकीचे शब्द वापरले तरी माफ करा. म्हणजे विद्यार्थ्यांचं वातावरण, त्यांचा सराउंडिंग एरिया कसा आहे, त्या एरियाचा परिणाम त्या विद्यार्थीवरती होत असतो. चांगलं परिसर चार विद्यार्थ्यांना मिळालं, परिसरांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती होत असतो. सकारात्मक परिसर आणि नकारात्मक. आणि एज्युकेशन, आई वडिलांचं एज्युकेशन चांगलं असेल आणि ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित होत असतो. आई वडिलांचे शिक्षण कमी असेल, अभ्यासाबद्दल ज्ञान असेल, तर थोडं शिक्षणामध्ये परिणाम होत असतात. अपवाद तर आहेत. आता मी एवढं शिकलो, माझं समर्थ म्हटल्यानंतर आता मी काय बोलू, राहू दे म्हटलो. तू जिवंत राहा रे बाबा, तू अभ्यास कर न कर, तू खेळ, तुला काय करायचं कर, लई ताण द्यायचं नसतात मुलांना. शिकलं तर शिकलं, नाही शिकलं तर राहू दे, काय अडचण येणार आहे. दुसऱ्यांना इतरांना बघून आपण घाबरायचं नाही. माझा मुलगा आहे, हुशार आहे, कोण जिवंत असला, आमच्या सोबत असला तर हेच लय मोठा आहे. हो, कोण कोणाचं नशीब काय लय अवघड आहे बाबा. सेक्स, पुरुष आणि स्त्रीमध्ये शिक्षणाचा परिस्थिती वेगवेगळा. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल डिफरन्समध्ये आपण काय केलं, मध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्स ओळखून शिक्षक त्यांना अध्यापन केला पाहिजे. त्यांचा अध्यापनाची पद्धत वेगवेगळं केला पाहिजे. अतिशय हुशार असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्यांना हाय लेवल उदाहरणं देऊन, त्यांना एक्स्ट्राऑर्डिनरी एक्झाम्पल देऊन, त्यांना ऍक्टिव्हिटी जास्त घरी सॉल्व्ह करायला द्यायचं. लईच आहे आणि त्याला एकदम हार्ड लेवल टफ क्वेश्चन्स दिलं तर ते काय बोंबलत जातात, अगोदरच त्याला कळत नाही. तसलं लई मोठं प्रश्न दिलं तर, आणि लईच हुशार आहे, त्यांना आपण आता ABCD शिकवायचं असेल तर तो विद्यार्थी शिकतो का नाही, त्यांचं लेवल बघून मेथड्स वापर करा. आणि करिक्युलम, जे पठ्यक्रम आहे, अभ्यासक्रम आहे, पुस्तक आहे, टेक्स्टबुक आहे, विद्यार्थ्यांच्या लेवल प्रमाणे टेक्स्टबुक वापर करायचं. आणि एक्झाम, प्रत्येक विद्यार्थ्यांना सेम एक्झाम घ्यायचं नाही. विद्यार्थ्यांचं कल बघून त्या विद्यार्थ्यांचा आवडप्रमाणे, त्यांच्या बुद्धीप्रमाणे क्वेश्चन पेपर बदलायचं. ऑर्डिनरी विद्यार्थी असेल तर ऑर्डिनरी क्वेश्चन पेपर, एक्स्ट्राऑर्डिनरी विद्यार्थी असेल तर एक्स्ट्राऑर्डिनरी क्वेश्चन पेपर, अशा पद्धतीचा एक एक्झाम सिस्टीम असणं गरजेचं आहे. त्यानंतर एडगर डेल यांनी कोन ऑफ एक्सपिरियन्स सांगितलेले आहेत. कृपया हे पेपरला येतात. 1960 रोजी हे कन्सेप्ट त्यांनी सांगितलेले आहे. ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, कोन ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. अनुभव म्हणजे डुईंग, एक काम, एक कृती केल्यानंतर विद्यार्थी जास्त समजून घेतात. हे पेपरला कसं प्रश्न विचारतात बघा. इथं 90% विद्यार्थी अनुभव घेतल्यानंतर चांगलं जास्त शिकतात, किंवा त्यांना कृती करायला सांगायचं आणि कृती केल्यानंतर त्याच्यातून तो जास्त ज्ञान मिळवतो. फक्त त्यांना आपण पुस्तक वाचन करायला दिलो, तू वाचन करून तू समजून घे म्हटल्यानंतर 10% समजून घेतो. किंवा फक्त त्यांना ऐकायला सांगितलं, तू फक्त माझं लेक्चर ऐक, मग ऐकल्यानंतर तो फक्त 20% समजून घेतो. स्वतः वाचन करून 10% समजून घेतो, आणि स्वतः कृती करून तो पाहिलं तर तो 90% कन्सेप्ट समजून घेत असतो. प्लीज
हे कन्सेप्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग. आता अध्यापनावरती काय काय परिणाम होत असतो? शिक्षक, विद्यार्थी, सपोर्ट मटेरियल, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज, लर्निंग एन्व्हायरमेंट आणि इन्स्टिट्यूशन्स. आता हे थोडं कन्सेप्ट पुन्हा रिपीट होईल. आता शिक्षक, अध्यापनावरती म्हणजे टीचिंग अँड लर्निंग प्रोसेसवरती कोणाचा परिणाम जास्त होत असतो? कुठल्या कुठल्या घटकांचा परिणाम होत असतो? तर शिक्षकांचा परिणाम होत आहे. कसा परिणाम होतो बघा. शिक्षकांचे दृष्टिकोन, जे खरंच विद्यार्थ्यांना शिकवायचं, आपण हे कन्सेप्ट विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने शिकवायला पाहिजे. मी शिकवलेलं कन्सेप्ट विद्यार्थ्याला समजायलाच पाहिजे, विद्यार्थी शिकलाच पाहिजे, विद्यार्थी प्रगतीपथावर जायलाच पाहिजे, विद्यार्थी सेट पास व्हायलाच पाहिजे, अशी भावना ठेवून जर आपण शिकवत असेल तर तो सकारात्मक अटिट्यूड. शिकू दे ना शिकू दे, मला काय गरज आहे, मला पगार मिळतो ना, लई शाणा झालंय, शिकवायला गेल्यानंतर बोंबलतात, मलाच विरोध बोलतात, आमच्या संस्थेचे लोक विद्यार्थी मलाच लई बोलतात, सगळं मला टिंगल टेवल करतात, मी कशाला शिकवायचं, असं जर आपण केलं तर तो नेगेटिव्ह अटिट्यूड. शिक्षकांचा अटिट्यूड सकारात्मक असेल तर चांगलं अध्यापन होतात आणि विद्यार्थी चांगल्या रीतीने शिकतात. आणि स्किल, अध्यापन करण्याची कौशल्य शिक्षकामध्ये पाहिजे. विद्यार्थ्यांच्या क्वालिटी पाहून, वेळ पाहून, सिलेबस पाहून, कंटेंट पाहून, त्यांचं लेवल पाहून स्किल, वेगवेगळ्याचे स्किल वापर करायचं. ड्रामाटायझेशन स्किल, डायलॉग स्किल, डिस्कशन स्किल, रोल प्ले, ऍक्टिव्हिटी बेस्ड, त्याच्यानंतर फील्ड ट्रिप, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यांना शिकवा. आणि नॉलेज, शिक्षकांचं नॉलेज चांगलं असेल, सब्जेक्ट नॉलेज असेल तर चांगलं तो शिकवतात आणि विद्यार्थी शिकतात. शिक्षकाकडे जर नॉलेज नसेल, उगाच पैसे देऊन सेट पास झाले असेल. आता बघा सुरू झालंय काल सोलापूरमध्ये कोणी 3.5 लाख रुपये मागितले म्हणे आणि ते क्वेश्चन पेपर घेत आहे. किती लोक नालायक हो. असे सगळीकडे होत असतात. आता पुणे विद्यापीठाने आमचे राहुल ससाणे सर, पुणे विद्यापीठातील एक माझा मित्र आहे, नेता आहे, त्यांनी कुलगुरू साहेबांना हे विषय सांगितले. बघूया काय करतात. असं झालं नाही म्हणा लागले. म्हणजे नॉलेज, शिक्षकामध्ये अभ्यास करून जर तो पास असेल तर त्याच्याकडे नॉलेज असतो, तो चांगलं शिकवतो. मग असं कॉपी करून लई नाटकबाजी करून पास झाला असेल तर काय उपयोग नाही. आणि इंटरेस्ट पाहिजे. अध्यापनामध्ये इंटरेस्ट असेल तरच तो एकदम जबरदस्त शिकवता येतो. इंटरेस्ट नसेल तर टीचिंग चांगलं होत नाही आणि विद्यार्थी चांगलं शिकत नाही. त्याच्यानंतर सॅलरी, त्यांना पगार पाहिजे का नको सांगा बघू. आता परमनंट असलेले शिक्षकांना 2.5 लाख 3 लाख पगार घेतात आणि आता CHP वर 15,000 शिक्षक. आता 15,000 घेणारे प्रोफेसर लोक ते कसं शिकवायला पाहिजे हो. त्यांच्यासोबत परमनंट असलेले गट्टा पगार घेणारे, त्यांना बघून ह्यांना टेन्शन येतं की नाही सांगा बघू. आता विना अनुदानित शाळांमध्ये पगारच नाही शिक्षकांना. मग बिचारे चांगलं शिकवा, कसं शिकवायला पाहिजे, शासनाने विचार केला पाहिजे. चला, चांगला पगार मिळत असेल तर चांगलं शिकवतात, चांगला पगार नाही तर शिकवत नाही. ही फॅक्ट आहे. वा, आम्हाला थोडं सर्दी आले हो. त्याच्यानंतर सायकोलॉजी, शिक्षकांची मानसिक स्थिती चांगलं पाहिजे तरच चांगलं शिकवतात. घरी दररोज भांडण करत असेल, बायकोचं लई हाणत असेल त्याला, मग तो शिक्षक कसं चांगलं शिकवणार. हेडमास्टर म्हणा, प्रिन्सिपल म्हणा, ॲडमिनिस्ट्रेटर संस्था त्या शिक्षकाला टॉर्चर देत असेल, बायको टॉर्चर देणे, विद्यार्थी टॉर्चर देणे, संस्था चालक टॉर्चर देणे आणि प्रिन्सिपल टॉर्चर, मग त्यामुळे त्याचं सायकोलॉजी बिघडतं, अध्यापन व्यवस्थित होत नाही. सगळ्यांनी त्याने चांगलं कौतुक केलं तर तो चांगलं शिकवतो. आणि त्याचं क्वालिफिकेशन, MA MSc एमएड लई लई चांगलं, जास्त क्वालिफिकेशन असेल तर तो शिकवतो चांगला, तसं काय नाही. क्वालिफिकेशन सुद्धा मॅटर करतो. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स, अनुभव, शिक्षक लई चांगला शिकवतो. आणि फ्रेश असलेलं थोडं डगळमगळतो. असा एक अनुभव सुद्धा अध्यापनावरती परिणाम होत असतो. आणि ट्रेनिंग, प्रत्येक वेळी शिक्षकांना 6-6 महिन्यांनी ट्रेनिंग दिला पाहिजे. नवीन कन्सेप्ट त्यांना समजावून सांगितलं पाहिजे शिक्षकांना, मग नंतरच ते टीचर विद्यार्थ्यांना शिकवत असतात. आता बघा, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिलीचाच अभ्यासक्रम ह्या वर्षी बदललेला आहे.
आता ट्रेनिंग चालू आहे. पहिली विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, सीबीएसई पॅटर्न आता लागू झालेले आहे आमच्या महाराष्ट्रात. मग अगोदर शिक्षकांना ट्रेनिंग देतात, मग त्यानंतर बरोबर अध्यापन होत असतो. मग लर्नरचा डोमेस्टिक परिस्थिती, त्यांचा कौटुंबिक परिस्थिती कसा आहे, विद्यार्थ्यांचा हेरिडिटी, अनुवंशिकता, विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट आणि विद्यार्थ्यांचा हॅबिट काय आहे, त्याच्यावरनं सुद्धा अध्यापन होत असतो. त्याच्यानंतर फॅसिलिटी, संस्था फॅसिलिटी, अध्यापन करीत असताना शिक्षक ICTचा वापर करून, मॅपचा वापर करून, प्रोजेक्टचा वापर करून, ऑडिओ व्हिज्युअलचा वापर करून शिकवत असेल तर विद्यार्थी चांगल्या रीतीने शिकवतो. काहीच न वापर करता डायरेक्ट धडाधड शिकवत गेलं तर बोंबला, विद्यार्थ्यांना काय शिकणार आहे सांगा बघू, ते कळतच नाही. ते म्हणत असेल आम्हाला शिवाजी महाराजांचे घोडे दाखवा, मग घोडे तुम्ही चित्र दाखवायला पाहिजे किंवा पिक्चर दाखवायला पाहिजे शिवाजी महाराजांचा, एखादा सिनेमा, त्या सिनेमामध्ये बघा शिवाजी महाराज साहेब कसे आहेत. प्रत्यक्षात ऑडिओ व्हिज्युअलचा वापर करून आपण जर शिकवलो तर परिणामकारक होत असतो. किंवा आता आपण चंद्रग्रहावर जाऊन आलो परवा, तिचं थोडं भजी खाऊन आलो आम्ही. अच्छा, चंद्रावर कसं गेलेत प्रयोग, आता व्हिडिओ क्लिप मिळतात, ते व्हिडिओ तुम्ही प्रत्यक्षात त्या मुलांना दाखवा. ICTद्वारे विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने शिकवत. एन्व्हायरमेंट, परिसर चांगलं स्वच्छ सुंदर असेल तर अध्यापन चांगल्या रीतीने होत असतो. इन्स्टिट्यूशन्स अपग्रेड असेल, मग इन्स्टिट्यूशन्स विद्यार्थी ओरिएंटेड असेल, मग अध्यापन चांगल्या रीतीने होत असतात. हे सगळं अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियावर परिणाम करणारे घटक आहे. ओके. व्हिज्युअल एड्स आपण म्हणतो, उदाहरणार्थ ब्लॅकबोर्ड म्हणा, आपल्या डोळ्याने दिसतात, बोर्ड म्हणा, काही बुलेटिन बोर्ड्स असतात, काही ऑब्जेक्ट वस्तू आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायचं, ग्राफ, मॅप, चार्ट, ह्याच्याद्वारे विद्यार्थी शिकत असतात. आता 3 डायमेन्शनल मॉडेल हे पेपरला प्रश्न विचारतात. प्रत्यक्षात एक वस्तू वर्गात आपण आणून दाखवत नाही, मग ते दाखवता येत नाही, म्हणून त्याचं चित्र आपण वर्गात आणून दाखवतो. मग त्याला 3 डायमेन्शनल मॉडेल असे म्हणतो. 3 डायमेन्शनल मध्ये हाईट असतात, विड्थ आणि डेप्थ, हे तिन्ही मिळून 3 डायमेन्शनल. ओके. नेक्स्ट, चौथा पॉइंट आहे मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग. उच्च शिक्षणामध्ये अध्यापनाची पद्धत कोणकोणत्या आहेत? टीचर सेंटर्ड आणि लर्नर सेंटर्ड मेथड, ऑफलाईन आणि ऑनलाईन मेथड, स्वयंप्रभा आणि मोक. आता फॉर एक्झाम्पल टीचर सेंटर्ड मेथड, शिक्षक विषय ज्ञान मुलांना देत असताना संपूर्णपणे त्या विषय ज्ञान देण्याची कार्य शिक्षक देत असतात, म्हणजे शिक्षक ओरिएंटेड तो मेथड्स असतो. फॉर एक्झाम्पल लेक्चर मेथडमध्ये प्रोफेसर लोकांनी एक विषय सविस्तारपणे माहिती सांगत असतात, ओरली ते प्रेझेंटेशन करत असतात, ओरली ते सांगत असतात, विद्यार्थी फक्त ऐकतात. इथं शिक्षक ऍक्टिव्ह असतो, विद्यार्थी पॅशिव्ह असतात, विद्यार्थी झोपतात, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जातो. लई वेळ लेक्चर ऐकलो तर बस कर बाबा, किती वेळ व्हिडिओ करायला लागलो बाबा. आता तुम्ही म्हणता फक्त मी सांगत जर राहिलो तर कधी सांगायचं, किती सांगायचं, कसं सांगायचं हे पूर्ण निर्णय मी घेत असतो. इथं विद्यार्थ्यांचं इंटरॅक्शन होत नाही, इंटरॅक्शनला अलाउड नाही लेक्चर मेथडमध्ये, उगा सांगा जायचे शिक्षक. आता ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारतात, कोणत्या अध्यापन मेथडमध्ये शिक्षक खूप ऍक्टिव्ह असतात लेक्चर मेथडमध्ये, किंवा कोणत्या टीचिंग मेथड्समध्ये विद्यार्थी पॅशिव्ह असतात म्हणजे झोपतात लेक्चर मेथडमध्ये. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रदर्शित करणे. शिक्षक विषयज्ञान विद्यार्थ्यांना सांगत असताना त्या विषया संबंधित घटक, वस्तू, व्यक्ती किंवा स्थळ किंवा चित्र विद्यार्थ्यांना दाखवून त्याच्या संबंधित माहिती सांगत असतात. इथं डेमो देतात, वस्तू विद्यार्थ्यांना दाखवतात. टीम टीचिंग हा टीचर सेंटर्ड मेथड आहे. विद्यार्थ्यांचे ग्रुप किंवा 2 शिक्षक मिळून विद्यार्थ्यांना शिकवत असतात. एक लेक्चर देतो, एक विद्यार्थीवर कंट्रोल करतो, एक एक्झाम्पल देतात, एक एक्सप्लेनेशन करतात, एक उदाहरण सोडवतात. असं टीम टीचिंग, ह्याच्यामध्ये टीचर महत्वाचा घटक आहे. आता मायक्रो टीचिंग, कृपया हे लक्षात ठेवा, पेपरला प्रश्न विचारतात.
मायक्रो टीचिंग म्हणजे छोटी टीचिंग. आता हे डीएड आणि बीएड मध्ये आम्ही शिकलेलं आहे. शिक्षक म्हणजे जे ट्रेनिंग घेणारे शिक्षक आहेत त्यांना अध्यापन शिकवत असताना, अध्यापन पद्धती शिकवत असताना अगोदर 5 मिनिट, फक्त 5 मिनिटांचं लेक्चर घ्यायला सांगतात. मायक्रो म्हणजे छोटी अध्यापन, एकदम छोटी. 5 मिनिटात आपण मुलांना शिकवायचं आणि एक छोटीशी कन्सेप्ट त्यांना सांगायचं. मग 5 मिनिटांचा एक 6-7 मायक्रो टीचिंग झाल्यानंतर मग एक लेक्चर पूर्ण होतो अर्धा तासांचा. मायक्रो टीचिंग हे कोणी सांगितलं? मायक्रो टीचिंग अलेन या व्यक्तीने सांगितलेलं. ओके, अलेन व्यक्ती. आणि हे लक्षात घ्या, ह्याला स्केल डाऊन टीचिंग म्हणतात. स्केल डाऊन टीचिंग लक्षात आलं तुम्हाला? चला, आता लर्नर सेंटर्ड मेथड म्हणजे काय? वर्गात अध्यापन करीत असताना विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती वापर करून जर आपण विद्यार्थ्यांना माहिती सांगत असेल तर त्याला लर्नर सेंटर्ड टीचिंग मेथड असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट मेथड, प्रकल्प पद्धत. आता विद्यार्थ्यांना आपण एक प्रकल्प देऊन त्या प्रकल्पाच्या आधारे विद्यार्थी कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे. या प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थी ऍक्टिव्ह असतो, शिक्षक फक्त त्यांना विषय ज्ञान द्यायचं. आता दुसरं ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे एक 10 मुलांचं किंवा 5 मुलांचं ग्रुप करून त्यांना एक प्रश्न द्यायचं, त्या प्रश्नांचं उत्तर सोल्युशन करायला सांगायचं. एक कठीण प्रश्न त्यांना देऊन त्याच्यावरती विचार मंथन करायला त्यांना सांगायचं. आता ब्रेन स्टॉर्मिंग हा कन्सेप्ट कोणी सांगितलं तर अलेक्स ऑसबोर्न यांनी 1953 रोजी सांगितलेले. त्याच्यानंतर आहे ह्युरिस्टिक मेथड. ह्युरिस्टिक मेथड. आता ह्युरिस्टिक मेथड कोणी सांगितले? ह्युरिस्टिक हा शब्द ह्युरोस्को या शब्दापासून आलेले आहे. ह्युरोस्को या शब्दापासून, ओके, ग्रीक शब्दापासून आलेले. ह्युरिस्को शब्दाचा अर्थ काय? फाइंड आउट करणे. ह्युरिस्टिक मेथड कोणी सांगितले? आर्मस्ट्रॉंग यांनी सांगितलेले आहे. आर्मस्ट्रॉंग लक्षात घ्या. त्याच्यानंतर फ्लिप्ड क्लासरूम टीचिंग मेथड, फ्लिप्ड म्हणतात. आता फ्लिप्ड हा नवीन कन्सेप्ट आहे. फ्लिप्ड म्हणजे काय माहिती आहे का? आता मी जे शिक्षक जे विषय सांगणार असतात बघा, त्या विषयाच्या संबंधित अगोदर 1 तासांचं व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून ते विद्यार्थ्यांना पाठवतात की बाबा आज मी व्हिडिओ तयार केलो, हे व्हिडिओ बघ, पूर्ण व्हिडिओ समजून घे, काय समजलं आणि काय समजलं नाही त्याच्यावरनं एक प्रश्न निर्माण कर आणि उद्या वर्गात ये आणि त्या विषयावरती आपण पुन्हा चर्चा करू. अशा टीचिंग मेथडला फ्लिप्ड क्लासरूम म्हणतात. जो विषय शिक्षक शिकवणार असतात त्या विषयाचा व्हिडिओ तयार करून, व्हिडिओ रेकॉर्डिंग तयार करून मुलांना द्यायचं. मुलांना घरी तो व्हिडिओ पाहायला सांगायचं आणि विद्यार्थी व्हिडिओ पाहून पुन्हा शाळेत जेव्हा येतो त्या व्हिडिओ संबंधित, त्या लेक्चर संबंधित त्याचा काही डाऊट्स आहे तो डाऊट्स सॉल्व्ह करून घ्यायचं वर्गात. त्याला फ्लिप्ड क्लासरूम म्हणतात. किनेस्थेटिक मेथड, इथं फिजिकल ऍक्टिव्हिटीवर भर देऊन अध्यापन करत असेल तर त्यांना कायनेस्थेटिक टीचिंग मेथड्स असे म्हणतात. आता माइंड मॅप म्हणजे मनातच आपण एक नकाशा तयार करायचा. जो विषय अगोदर शिक्षक शिकवतात बघा, तो शिक्षक. आता समजा टीचिंग, मग टीचिंग मध्ये 3 लेवल्स, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. तुम्ही असं माइंड मॅप तयार करायचं मनामध्येच. आता फॉर एक्झाम्पल लेवल्स, टीचिंग, त्यामध्ये टीचिंग मध्ये लेवल्स, पहिला लेवल, दुसरा लेवल, तिसरा लेवल. पहिला मेमरी, दुसरा अंडरस्टँडिंग, तिसरा रिफ्लेक्टिव्ह. मग मेमरी लेवल कोणी सांगितले? हर्बर्ट यांनी. अंडरस्टँडिंग कोणी सांगितले? मॉरिसन यांनी. रिफ्लेक्टिव्ह कोणी सांगितले? हंट यांनी. मग ह्याचा काय फायदा होतो? म्हणजे असं तुम्ही काय करा, माइंड मॅप निर्माण करायचं. मग माइंड मॅप थ्रू आपल्याला तो कन्सेप्ट क्लिअर होतो. हे कोणी सांगितले? टोनी बुझान यांनी सांगितलेले. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन टीचिंग दोन्हीमध्ये काय फरक आहे? अतिशय सोपा प्रश्न दरवेळी विचारतात. ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षात विद्यार्थी वर्गात बसून अध्ययन करीत असतो
शिक्षक प्रत्यक्षात विद्यार्थ्यासमोर उभे राहून कन्सेप्ट सांगत असतात. फेस टू फेस टीचिंग होत असतो. फिक्स्ड टाइम असतात, फिक्स्ड टाइम टेबल फॉलो करतात, फिक्स्ड सिलेबस फॉलो करतात. एखाद्या फिक्स्ड प्लेसवरती दररोज टीचिंग होत असतात, टायमिंग प्रमाणे टीचिंग होत असतात. फिक्स्ड 3 महिन्याने 6 महिन्याने वीकली टेस्ट होत असतात. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये इंटरॅक्शन होत असतो. ऑफलाईनमध्ये, ऑनलाईनमध्ये ही सगळं फॅसिलिटी फ्लेक्झिबल आहे. टाइम फिक्स्ड नाही की बाबा सकाळी 10 वाजता सुरू होतो, संध्याकाळी 5 वाजता शाळा संपतात, असं ऑनलाईन नसतो. ऑनलाईन तुम्ही कधीही तुम्ही तो लेक्चर तुम्ही ऐकू शकता. ICTच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून, लॅपटॉपच्या माध्यमातून, जे ऑनलाईन थ्रू इंटरनेटच्या सहाय्याने आपण कुठेही बसून कधीही कोणताही कन्सेप्ट आपण समजून घेऊ शकतो. इथं फिक्स्ड सिलेबस नसतात. ऑनलाईनमध्ये फिक्स्ड सिलेबस असला तरी फिक्स्ड वेळेला ते कंप्लीट करायला सांगत नाही. ओके, इव्हॅल्युएशन पद्धती विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला तरच तो टेस्ट देऊ शकतात. ऑनलाईनमध्ये टीचर इथं फेस टू फेस नसतात. ऑनलाईन थ्रू शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये इंटरॅक्शन होत असतो. झूम मीटिंगद्वारे, गुगल मीटिंगद्वारे, व्हॉट्सअप ग्रुपद्वारे. इथं थोडं फ्लेक्झिबिलिटी जास्त असतात. ह्याचा दोघांचा फायदाही आहे आणि दोघांचा तोटाही आहे. थोडं त्याचं माहिती समजून घ्या. ऑनलाईनमध्ये आता नवीन 3 कन्सेप्ट आहे. स्वयंचं फुल फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स. स्वयं हे 2017 रोजी सुरू झालेले आहे. स्वयंच्या पूर्वी मूक हा होता. मूक म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. मूक हा कन्सेप्ट बदलून स्वयं कन्सेप्ट आलेले आहे. ओके, स्वयंमध्ये अनेक कोर्सेस आपण स्वतः शिकतो. स्वयं कोर्सेस चालवणारी अनेक संस्था आहे. 9 कोऑर्डिनेटर सेंटर्स आहेत. त्याच्यानंतर स्वयंप्रभा हे 40 DTH TV चॅनलचा एक ग्रुप आहे. 2017 मध्ये स्वयंप्रभा सुरू केलेला आहे. एज्युकेशनल TV चॅनल्स इथं आहे. या एज्युकेशनल TV चॅनल्सद्वारे विद्यार्थी अध्ययन करीत असतात. काही कॉम्पिटिटिव्ह विद्यार्थ्यांसाठी म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी साथी म्हणून एक DTH TV चॅनल्स आहे. त्याच्यामध्ये बँकिंग आहे, रेल्वे एक्झाम आहे, JEE आहे, नीट आहे. चला पुढचं, टीचिंग सपोर्ट सिस्टीम. अध्यापनासाठी ते आधारभूत घटक आणि ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक, मॉडर्न म्हणजे आधुनिक, ICT म्हणजे ICT बेस्ड, ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक. पारंपरिक म्हणजे काय? अध्यापन करीत असताना ब्लॅकबोर्डच्या सहाय्याने, ग्लोबच्या सहाय्याने, चार्ट आणि मॅपच्या सहाय्याने शिक्षक जर विद्यार्थ्यांना शिकवत असेल, टेक्स्टबुकच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अध्यापन करत असेल तर तो ट्रेडिशनल मेथड झाला, पारंपरिक. मॉडर्न म्हणजे नवीन घटक वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असेल तर तो मॉडर्न सपोर्टिंग सिस्टीम झाला. मॉडर्न मध्ये थोडं आपण ओपन सोर्स वापर करतो, थोडं डिस्टन्स एज्युकेशनचे वापर करतो आणि इथं अंडरस्टँडिंग वरती भर दिलेले असतात. ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अध्यापन करणे. ह्याच्यामध्ये यूट्यूब आलं, सोशल मीडियाज आहे, त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे. ऑनलाईन थ्रू आपण मुलांना शिकवत असतो. इव्हॅल्युएशन मेथड म्हणजे परीक्षा पद्धती. त्याच्यात एलिमेंट्स कोणकोणते आहे आणि टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन कोणकोणते. इव्हॅल्युएशन इज CBCS हायर एज्युकेशन, CBT आणि इनोव्हेशन इन इव्हॅल्युएशन सिस्टीम. इव्हॅल्युएशन कंटिन्युअस इन्स्पेक्शनला आपण मूल्यमापन म्हणतो. कन्सेप्ट विद्यार्थ्याला किती कळालेले आहे, विषयज्ञान किती कळालेले आहे हे तपासणीसाठी जो प्रक्रिया आहे त्याला मूल्यमापन म्हणतात. मूल्यमापनामध्ये आपण क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह 2 मेथडने आपण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करतो. क्वांटिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक,
गुणात्मक इथं संख्याच्या आधारे विद्यार्थ्यांचा आपण चेकिंग करत असतो. आता रिटर्न पेपर म्हणतो. पेन आणि पेन्सिल या परीक्षेला आपण रिटर्न लेखी पेपर म्हणतो. लेखीच्या सहाय्याने मुलांना आपण मार्क देतो. ओरल, मग एक प्रश्न ओरली प्रश्न मुलांना विचारतो आणि मुलांकडून ते उत्तर घेतो आणि एक पॅराग्राफ वाचन करायला सांगतो. त्याच्यावरून मुलांना आपण मार्क देतो. प्रॅक्टिकल करायला सांगतो, नंतर त्यांना मार्क देतो. क्वांटिटेटिव्ह झाला. क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक झाल्यानंतर, संख्यात्मक झाल्यानंतर एक गुणात्मक आहे. क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक. विद्यार्थ्याकडे आपण ऑब्झर्वेशन करून विद्यार्थ्यांना मार्क देतो. त्यांचा ऑब्झर्वेशन करणे, निरीक्षण करून विद्यार्थी कसा आहे, शिकण्याची प्रवृत्ती आहे का, प्रामाणिक आहे का, कन्सेप्ट समजून घेतो का, समजून घेण्यासाठी धडपडतो का, किती प्रामाणिक आहे, काय तो करतो. त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा. त्यांना मुक्त प्रश्न म्हणजे क्लोज्ड क्वेश्चन आणि ओपन क्वेश्चन. क्लोज्ड क्वेश्चन म्हणजे येस नो, डायरेक्ट प्रश्न विचारलं की त्याचं उत्तरच यायला पाहिजे. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय, हे क्लोज्ड क्वेश्चन झाला. ओके, तुझं नाव काय, माझं नाव समर्थ आहे. तुला समर्थ या शब्दांचा अर्थ काय आहे आणि समर्थच का तुझं नाव ठेवलं, ते ओपन एंडेड झालं. क्युम्युलेटिव्ह म्हणजे संग्रह करणे. विद्यार्थ्यांचं वर्तन, विद्यार्थ्यांचा ॲटिट्यूड, विद्यार्थ्यांच्या स्किल, विद्यार्थ्यांबद्दल संपूर्ण माहिती एका नोटबुक मध्ये लिहून ठेवणं, त्याला क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड असे म्हणतात. ओके, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. फॉर्मेटिव्ह म्हणजे प्रत्यक्षात आपण काय म्हणतो, वर्गात शिक्षक अध्यापन करीत असताना विद्यार्थ्यांचा चेकिंग करणे, विद्यार्थ्यांना तो कन्सेप्ट किती समजले का नाही समजले तिथंच चेकिंग करणे, त्याला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात. ऑनगोईंग ऍक्टिव्हिटी इन द क्लासरूम. हे कोणी सांगितलं फॉर्मेटिव्ह? मायकल श्रीवन यांनी सांगितले 1967 रोजी. बेंजामिन ब्लूम यांनी ह्या कन्सेप्ट खूप पॉप्युलराइज्ड केलेले आहे. त्याच्यानंतर समेटिव्ह इव्हॅल्युएशन. 6 म्हणजे कोर्स पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घेत असेल तर त्याला समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात. आता 6 महिन्यांचं झाल्यानंतर, एक सेमिस्टर झाल्यानंतर परीक्षा घेणे, तो ह्याच्यामध्ये येतो. मायकल स्क्रीवन यांनी 1967 रोजी ही कन्सेप्ट सांगितलेले. इप्सेटिव्ह टेस्ट म्हणजे काय, विद्यार्थ्यांचा पास्ट परफॉर्मन्स काय आहे तो चेकिंग करणे, त्याला इप्सेटिव्ह परफॉर्मन्स. आता सध्या विद्यार्थी हुशार आहे किंवा आता सध्या विद्यार्थी, आता समजा आता विद्यार्थी ढ आहे, मग त्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स पूर्वी तो कसा होता, गेल्या वर्षी तो कसा होता, 2-3 वर्षापूर्वी तो नाही हो, अगोदर लय हुशार होता हो, आताच थोडं बिघडले बघा. पूर्वीच्या आधारे, पूर्वी त्याचा परफॉर्मन्स कसा होता त्यावरून त्याचा मूल्यमापन करणे, इप्सेटिव्ह टेस्ट म्हणतात त्याला. त्याच्यानंतर डायग्नोस्टिक टेस्ट. डायग्नोस्टिक, कुठं वीक आहे कुठं स्ट्रॉंग आहे म्हणजे त्याचा तपासणी करून मूल्यमापन करणे, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. CBCS, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम कोणी सुरुवात केलं? UGCने. कोणत्या वर्षी? 2015 रोजी. ह्याच्यामध्ये CGPA येतात, क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट एव्हरेज. क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट एव्हरेज. इथं 40% इंटरनल मार्क्स असतात आणि 60% फायनल एक्झामचा मार्क्स मिक्सिंग करून ग्रेड देत असतात. आता 40% मध्ये पुन्हा 20 मार्क एक टेस्ट घेतात, 10 मार्क असाइनमेंटसाठी आणि 5 मार्क काय कशासाठी आहे इथं दिलं बघा, कशासाठी? पार्टिसिपेशन. ऍक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थी किती भाग घेतो आणि लर्निंग करण्याची त्याचा कॅपॅसिटी कसा आहे, स्वभाव, त्याला 5 मार्क, असे 40 मार्क. आता CBT, कॉम्प्युटर बेस्ड टीचिंग, कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग, CBT टेस्टिंग म्हणतात त्याला. ICT वापर करून टेस्टिंग करणे. आता आम्ही ऑनलाईन थ्रू नेटचा एक्झाम देत आहोत. मग ऑनलाईन थ्रू नेट एक्झाम देत असताना त्याचा काय फायदा आणि त्याचा काय तोटा आहे? इंटरनेटचा वापर करून आपण परीक्षा देतो, इथं पेपर लिकेज होत नाही. म्हणजे त्यांनी 30 लाख मागितलं, 3 लाख मागितलं, 2 लाख मागितलं, असं पेपर फुटत नाही ऑनलाईन पद्धतीने आणि फास्ट रिझल्ट मिळतात. आज आपण पेपर दिलो तर 30 दिवसाच्या आत
15 दिवसाच्या आत रिझल्ट डिक्लेअर करतात. तेच ऑफलाईन पेपर घेतलो ते ऑनलाईन चेकिंग करायला वेळ लागत नाही, ऑफलाईन चेकिंग करायला वेळ लागतो. त्याच्यानंतर इनोव्हेशन. आज 21व्या शतमानामध्ये नवीन नवीन टेस्टिंगचा एक पद्धती वापर होत आहे. आता नवीन एक कन्सेप्ट आलेले बघा. नवीन कन्सेप्ट मध्ये काय आहे? पराख. पराख एक संस्था निर्माण झालेले, मूल्यमापन करणार आहे विद्यार्थ्यांचा प्लस संस्थांचा मूल्यमापन करणार आहे. परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू, अनालिसिस ऑफ नॉलेज, होलिस्टिक डेव्हलपमेंट अशी एक नवीन कन्सेप्ट ह्याच्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप फास्ट मी घेतलेला आहे. कृपया माझं मराठी तुम्हाला समजलं असेल असं मी समजून घेतो. आम्ही इथंच बसलो बघा. आता आमचं समूह आलंय. आम्ही इथंच बसलो, घरात बसलेलं आहे. नमस्कार दादांनो, माझं मराठी चांगलं नाही तरी समजून घ्या. आणि हे जर पुस्तक तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर नक्कीच आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळतो. ओके, आतापर्यंत हे जे का मी सांगितलं हे सगळं ह्या पुस्तकामधूनच मी सांगितलेलं आहे. ह्या पुस्तकातील मी कन्सेप्ट घेऊन सांगितलेले आहेत. इथं बघा, हे सगळं याच्यातून जेवढं मला कळालंय तेवढं मी सांगितलं. आणि जेवढं मी सांगितलेलं एवढं तुमच्या डोक्यात पाहिजेच. हे जर नाही आलं तुमच्या डोक्यात तर रिझल्ट येत नाही दादांनो, कृपया. आणि हे एक थिअरी थोडं समजून घ्या. हे काही थिअरीज आहे. जीन पियाजे थिअरी ऑफ कॉग्निटिव्ह, स्किनर यांनी ऑपरेंट कंडिशन, वुल्फगँग कोहलर इन्साइट थिअरी, इव्हान पावलोव क्लासिकल कंडिशन, एडवर्ड थॉर्नडाईक कनेक्शनिझम, वॅगोत्स्की थिअरी ऑफ सोशल लर्निंग, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, बेंजामिन ब्लूम टॅक्सोनॉमी, कॉग्निटिव्ह डोमेन मगाशी पाहिलो, गॅग्नेस कंडिशन ऑफ लर्निंग, ब्रोनर स्पायरल करिक्युलम, मास्लोज नीड ऑफ हायरार्की, गार्डनर थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स, एरिक्सन स्टेज ऑफ सायकोलॉजी, कोलब एक्सपेरिमेंटल थिअरी, पीटर्स थिअरी ऑफ प्रिन्सिपल, सेन्सरी थिअरी, बिहेवियर थिअरी. ओके, रोजर. हे कृपया एवढं तुमच्या डोक्यात पाहिजे बघा. ओके, कॅन्टर्स असर्टिव्ह डिसिप्लिन, ड्रुकर्स क्लासरूम मॅनेजमेंट, एडगर डेल कोन ऑफ एक्सपिरियन्स. हे जे पेजेस आहे याच्यामधूनच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद, नमस्कार. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो माझा हार्डवर्क किती आहे. ओके, हे नोटबुक प्रत्येक चॅप्टरसाठी लिहिलेले नोटबुक आहेत. प्रत्येक चॅप्टरसाठी दिलेले नोटबुक आहेत. तुम्ही किती करताय बघा. असं नोटबुक तुमच्या सोबत पाहिजे. थँक्यू, नमस्कार.